गेला पळत पळत आजीला लावला चहा करायला त्याने आणि माझ्यासाठी चहा घेऊन आला तो. आणि आणि आम्ही चाललोय कांतारा पिक्चरला. हा कांतारा पिक्चरला. तर याचं सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत नावटे ब्लॉग्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि घरात चाललंय आता आवरावरी. आयडी काढली आवरावरी. इथे रुद्र आपली मस्त नुसती मध्ये मध्ये लुडबुड. त्याचा मूड झालाय हाफ, कारण आता लागल्या सुट्ट्या आणि त्याला होतंय बोर आता. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि रुद्र मला घेऊन आलाय चहा. तर आज खूपच पाऊस झाला, खूप पाऊस झाला ना वाळाच. तर रुद्र म्हणला आज खूप, मग अशी खूप म्हणजे खूप जोरात, असं भरपूर जोरात पावसाळ्यासारखा पाऊस होता चालू. म्हटलं थांबा पप्पा चहा घेऊन होतो तो मला गरम गरम प्यायला. गेला पळत पळत आजीला लावला चहा करायला त्याने आणि माझ्यासाठी चहा घेऊन आला तो. आणि आणि आम्ही चाललोय कांतारा पिक्चरला. हा कांतारा पिक्चरला. तर काल मी तुम्हाला बोललो होतो की कुठलीही गोष्ट घेताना आणि देताना चेक करून घेऊन जा. आता मी 1-2 दिवसापूर्वी एका ठिकाणी गेलो होतो आणि एकाला कॅमेरा दिला होता. तर आता विषय काय आहे, मी नंतर गेलो शूटला बघितलं तर एक झाली गडबड त्या कॅमेऱ्यामध्ये. तुम्हाला ती दाखवतो. आता हे बघा, हा तो कॅमेरा आहे आणि इथं या डिस्प्लेला आली आहे त्याला लाईन. तर आता समोरचा काय म्हणतो, मी हातच लावला नाही, मी बघितलंच नाही. आता ठीक आहे, आता काय बोलू शकत नाही आपण तसं म्हटल्यानंतर त्यांनी. मग पुढं म्हटलं की आपणच हुशार व्हायचं इथनं पुढं. काही गोष्टी देताना घेताना म्हणून म्हटलं की चेक करून घ्या आणि चेक करूनच द्या तुम्ही पण. काय केलं? आता स्वरा आलाय आमच्या घरी. आता स्वराची बटणं बघा तुम्ही कसली भारी लावली स्वराला. स्वरा उभा राहा बाळा, उभा राहा ना. शर्ट दाखव तुझा. 1 2 3 4 5 6 7 अशी स्वराची आमच्या बटणं राहिली. आता रुद्र त्याची बटणं व्यवस्थित लावून देईल त्याला. स्वला स्वला स्वला. आता रुद्रची उद्या आहे दिवाळी पार्टी आणि त्यांनी लावलं मला कामाला. तो म्हटला एक काम करा बाबा, माझ्या कपड्यांना इस्त्री करा. हे बघा लावलं त्याने मला कामाला. तो आता इस्त्री करून. त्याला तेच म्हटलं, आमच्या बाप्पांना तर आमचं काय माहीत पण नव्हतं आम्ही काय कपडे घालणार आहेत कधी. इस्त्री तर लयला आमची राहिली. तेच त्याला आता सांगत होतो. तर करतो आता इस्त्री आमच्या छोट्या मालकांची. तर मस्तपैकी आता जेवण झालेलं आहे. पावसामुळं आज खूपच गारवा आहे आमच्या इथं. थंडी पडली आता चांगलीच. आता रुद्रची उद्या स्कूलमध्ये आहे पार्टी. आता तो म्हणतोय खरं तर तिथं पार्टीला काहीतरी त्यांना खायला देणार आहे तुला खायला तिथं. आता तो म्हणतो की देणार आहे, पण मग आमच्या स्कूलमध्ये तर तसलं काय नव्हतं. आमच्या शाळेत काय पार्टीला खायला द्यायला नव्हतं. साईला विचार बघा. त्याला तेवढे ते बटाटे उकडायला टाक, तेवढे ठेव. आता दूध घेऊयात. वनिता बनवणारे कॉफी. आता कॉफी विथ वनिता आणि रुद्र. तर घेऊयात कॉफी. चल कॉफी प्यायला. हॉट कॉफी पण. तू आईस्क्रीम का मग खायची का तुला अजून? नको आहे चला. तर चला घेऊयात कॉफी. आता मस्त वनिता कॉफी बनवणार आता. जेवल्यानंतर कॉफी प्यायला पण मजा वाटेल. तर चला कॉफी घेऊया. आता आम्ही पोचलो आता कॉफी प्यायला. तर वनिता कॉफी बनवली मस्तपैकी. आता 11:15 वाजता वनिता आम्हाला कॉफी करून देते. तिघांना पण, रुद्रला, मला आणि तिला. रुद्र कसा असतोय लगेच. आता मस्तपैकी कॉफी घेणार गरम गरम. वा छान छान. तर आता मस्तपैकी आता कॉफी पार्टी. चला आता घेऊयात कॉफी. घेऊयात आता मस्तपैकी गरम गरम कॉफी. रुद्रने घेतलं आधी पहिलाच कप. आता मी पण घेतो मस्तपैकी गरम गरम कॉफी. 12 वाजता.
तर मग आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. गुड नाईट, शुभरात्री.